288 उमेदवार उभे केले तर सर्व जातींचे उमेदवार उभे करणार मनोज जरांगेंनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केलंय। मला राजकारणात जायचं नाही, माझा चळवळीवर विश्वास असल्याचं जरांगे म्हणाले। राजकारणावर विचारलेल्या प्रश्नावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। 54 लाख नोंदींचा दाखला दिला, 57 लाख नोंदी निघाल्या असंही जरांगेंनी सांगितलंय। करायचं ठरलं तर सगळ्या जाती धर्माचे राहणार आहेत। परत त्याच्या सरकारनं रूढ पाडली 2 उपमुख्यमंत्री करायचे। म्हणलं हो द्या आपले 7-8, मुसलमानाचा एक, धनगर बांधवाचा एक, दलिताचा एक, लिंगायत समाजाचे। आता असं कसं तुम्हाला 2 होते म्हणजे आमच्या 7-8 व्हायनात काय? हो द्या सगळ्याचं एक, आपण आपल्या जातीला न्याय देते, एका दिवसात जातीवाद बंद होईल। हो द्या ना, रजपुताचं एक होऊ द्या, लिंगायताचं एक होऊ द्या, दलितांचं एक होऊ द्या, सगळ्या जातीचं एक। काही फरक पडला का? याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जर सगळ्या जाती धर्माचे लोक त्या प्रवाहात आले सामान्य, तर आपण आपल्या जातीला न्याय देतील। आपल्या राजकारणात जायचं नाही, आपला राजकारणावर म्हणजे वाट नाही आपली ती। माझा जन चळवळीवर लय विश्वास आहे। या जन चळवळीमुळेच माझ्या समाजाला आज लय मिळालं। आज 57 लाख, मी 54 लाख नोंदी सरकारला निवेदन दिलं होतं, सांगितलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या, त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत? तर त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय दिलेला आहे, प्रोसिडिंग बुक आहे सरकारचं, त्याच्यावर त्यांनी सांगितलं 54 लाख नाही 57 लाख नोंदी सापडल्यात, तरी 1.5 कोटी मराठा आज आरक्षणात गेलाय। तर परभणीमधली दृश्य आहे। मनोज जरांगे पाटील यांची काल हिंगोलीत सभा झाली होती आणि त्यानंतर ते आता परभणीत दाखल झाले आहेत। परभणीमध्ये मनोज जरांगे यांची शांतता जनजागृती रॅली आता निघते आहे आणि त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। मोठा प्रतिसाद बघायला मिळतोय। परभणीत मनोज जरांगेंच्या रॅलीची ही दृश्य आपण बघतोय। मनोज जरांगे यांची शांतता जनजागृती रॅली आहे परभणीतली।